हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमधील रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅबमधील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला टूल आहे आपला स्पेलिंग चेकचा. आता बघा मित्रांनो, स्पेलिंग चेक कशासाठी वापरतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये प्रेझेंटेशन बनवत असतो त्यावेळेस जे आपण टायपिंग करतो त्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते ओळखण्यासाठी किंवा ते चेंज करण्यासाठी आपण रिव्ह्यू टॅबमधील स्पेलिंग चेक हा टूल वापरत असतो. जसं बघा मित्रांनो, आता बघा लॅपटॉप जी स्पेलिंग आहे LAPTOPS, ठीक आहे. लॅपटॉपची जी आपली स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये समजा काही मिस्टेक झाली आहे. जस्ट सपोज आता बघा मी याच्यामध्ये स्वतःहून मिस्टेक करतोय तुम्हाला शिकवण्यासाठी. बघा मी मिस्टेक केली. आता मिस्टेक केल्यानंतर बघा इकडे तुम्हाला दिसत असेल याच्या खाली रेड लाईन आलेली आहे, ठीक आहे. रेड लाईन आली म्हणजे आपल्या स्पेलिंगमध्ये काही ना काही मिस्टेक आहे असं समजून जायचं. आता हे स्पेलिंग मिस्टेक आहे याला करेक्ट कशा प्रकारे करायचं तर बघा मित्रांनो, आपल्याकडे बघा रिव्ह्यू टॅबमध्ये जो स्पेलिंग चेक हा टूल असतो, सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे सजेशन देत असेल की हे स्पेलिंग तुमची चुकलेली आहे. याच्या ठिकाणी या काही स्पेलिंग्स मायक्रोसॉफ्ट आपल्याला सजेस्ट करतोय की त्याच्या ठिकाणी ह्या स्पेलिंग असू शकतात. मग तुम्हाला कुठली पाहिजे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. जसं बघा लॅपटॉप्स, लॅब्स, ठीक आहे. हे याच्यामध्ये काही स्पेलिंग तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले, काही वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. मग तुम्हाला याच्यापैकी कुठलं ठेवायचं आहे. जसं मला हा पहिलावाला ठेवायचा म्हणून मी याच्यावरती क्लिक करतोय आणि चेंजवरती क्लिक करायचं. चेंजवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक छोटासा मेसेज आला असेल, स्पेलिंग चेक कंप्लीट, यू आर गुड टू गो. म्हणजेच तुमची स्पेलिंग जी आहे ते करेक्ट झालेली आहे, आता तुम्ही समोर जाऊ शकता. अशा प्रकारे आपण स्पेलिंग चेक करू शकतो. आपल्या मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये जे काही आपण प्रेझेंटेशन बनवतो त्याच्यामध्ये आपण स्पेलिंग चेक करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे रिसर्च. आता बघा रिसर्च म्हणजे काय, संशोधन करणे. जसं आता बघा एखादी शब्द आहे, जसं आपण लॅपटॉप या शब्दालाच पकडू. लॅपटॉप शब्दाबद्दल मला काही रिसर्च करायचे, काही शब्द जाणून घ्यायचे आहेत, तर सिंपल मी लॅपटॉपला सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर रिसर्चवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला एक ॲरो दिसत असेल, या ॲरोवरती सिंपल क्लिक करायचं. त्याच्यानंतर लॅपटॉपच्या संबंधित इकडे जेवढे काही शब्द असतील, जेवढे काही वर्ड्स असतील ते सगळे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट शो ऑफ करून दाखवेल. जसं बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला प्रोसेसर, CPU, मेन फ्रेम्स, सुपर कम्प्युटर्स, वर्कस्टेशन, ठीक आहे. असे वेगवेगळे काही शब्द तुम्हाला, काही रिसर्च केलेले शब्द तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट सजेस्ट करतोय. तर एखाद्या वर्डबद्दल तुम्हाला जर काही संशोधन करायचं असेल, म्हणजे रिसर्च करायचं असेल तर तुम्ही रिसर्च या टूलचा वापर करू शकता. त्याच्यानंतर आहे थिजर्स. बघा मित्रांनो, थिजर्स हा शब्दसुद्धा जवळपास रिसर्च या टूलसारखाच आहे. थिजर्स हा टूलसुद्धा रिसर्च या टूलसारखाच आहे मित्रांनो. बघा जस्ट आपण एक शब्द पकडू, जसं मी लॅपटॉप या शब्दाला पकडतोय. थिजर्सवरती क्लिक केल्यानंतर काय होतं, त्याच्या संबंधित जे काही शब्द आहेत ते तुम्हाला दाखवून देतोय, ठीक आहे. जसं प्रोसेसर वगैरे दाखवतो आपल्याला, म्हणजेच काय त्या शब्दांच्या रिलेटेड शब्द दाखवतोय. जसं मी वर्क्स या शब्दावरती सिलेक्ट केला आणि थिजर्सवरती क्लिक केलं तर वर्कच्या रिलेटेड जसं मेकॅनिझम आहे, ठीक आहे, फॅक्टरी आहे, त्याच्यानंतर इकडे बघा एफर्ट्स आहेत, लेबर्स आहेत, ठीक आहे. असे वेगवेगळे शब्द तुम्हाला ते मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट सजेस्ट करतोय, ठीक आहे. म्हणजेच काय आपल्याला दाखवून देतोय. तर प्रूफिंग ग्रुपचं महत्त्व तुम्हाला समजलं असेल. आपण स्पेलिंग चेक करू शकतो, रिसर्च करू शकतो आणि त्या शब्दाच्या रिलेटेड शब्दसुद्धा आपण थिजर्स या टूलचा वापर करून पाहू शकतो. त्याच्यानंतर आहे लँग्वेज ग्रुप. आता बघा मित्रांनो, लँग्वेज ग्रुपचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे नेट असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला नेट कनेक्ट करणे खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय लँग्वेज हा ग्रुप काम करत नाही. तर बघा त्यासाठी मी सिंपली नेट कनेक्ट करतोय. बघा आपण नेटच्या सिम्बॉलवरती गेलं, त्याच्यानंतर जे तुम्हाला कम्प्युटरचं आपल्या मोबाईलचा किंवा तुमच्याकडे जर काही नेट सुविधा असेल तर त्याचं तुम्हाला नेट ऑन करून घ्यायचं. त्याच्यात बघा मी आता कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. कनेक्ट केल्याचं सिम्बॉल तुम्हाला दिसून येत असेल. आता बघा मित्रांनो, ट्रान्सलेट लँग्वेज ग्रुपमध्ये पहिला टूल आहे ट्रान्सलेट. ट्रान्सलेट म्हणजे भाषांतरण करणे, ठीक आहे. ट्रान्सलेशन करणे आपण म्हणतो, भाषांतरण करणे, ओके. आता बघा आपल्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप काय लिहिलं इकडे, वी आर प्रोव्हाइड कम्प्युटर, लॅपटॉप्स अँड ऑल टाईप. बघा हा प्रिंटर हा शब्द आहे, ठीक आहे. हा मी जापनीजमध्ये टाईप केलेला आहे. यालासुद्धा आपण चेंज करायचं शिकणार आहोत, ओके. बघा इकडे तुम्हाला दिसत असेल ट्रान्सलेशन. आता बघा लॅपटॉप हा शब्द जो लिहिला आहे मला हा हिंदीमध्ये पाहिजे आहे, ठीक आहे. तर काय करणार, सिंपल ट्रान्सलेटवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिलेक्टेड टेक्स्ट, ठीक आहे, ट्रान्सलेट सिलेक्टेड टेक्स्ट याच्यावरती मी क्लिक केलं. त्याच्यानंतर बघा इकडे दिसतंय तुम्हाला इंग्लिश, म्हणजे इंग्लिशमधला हा शब्द आहे. टू म्हणजे कशामध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. जसं जापनीज आहे येतं तर आपण एक काम करूया, आपण इथून हिंदी हा शब्द निवडूया, ठीक आहे. हिंदी ही भाषा निवडली. त्याच्यानंतर सिंपल मी इथे स्टार्ट सर्चिंगवरती क्लिक करतोय. नंतर बघा हिंदी आलेलं आहे. इकडे ट्रान्सलेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, नेट आपलं डिस्कनेक्ट झालं त्याच्यामुळे असं होतं आहे, ठीक आहे. आपण नेट परत एकदा कनेक्ट करून घेऊया. नेटवरती गेलं मी, कनेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार, ठीक आहे.
नेट मी परत एकदा कनेक्ट करतो आहे. नेट डिस्कनेक्ट झाल्यावरती हा टूल काम करणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, लॅपटॉपवरती सिलेक्ट केला आपण, ट्रान्सलेट सिलेक्टेड टेस्ट. त्याच्यानंतर बघा इकडे ट्रान्सलेट होऊन दिसतोय तुम्हाला, हिंदी आला, आपण हिंदीमध्ये करतोय म्हणून. ठीक आहे, इन्सर्टवरती क्लिक केल्याबरोबर बघा लॅपटॉप हिंदीमध्ये लिहून आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही वर्ड जो आहे तो ट्रान्सलेट करू शकता. जसा कम्प्युटर हा हिंदीमध्ये लिहिला आहे, मराठीमध्ये लिहिला आहे, तर आपण याला ट्रान्सलेट करूया. ठीक आहे, ट्रान्सलेटवरती गेलो मी, ट्रान्सलेट सिलेक्टेड टेस्ट. त्याच्यानंतर बघा इंग्लिश, आता बघा इकडे तुम्हाला काय करायला लागेल, इकडे हिंदी करायला लागेल, कारण हिंदी म्हणला आहे. टू म्हणजे कशामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. समजा मला करायचं आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. बघा कम्प्युटर लिहून आलं आहे. इन्सर्टवरती क्लिक केल्याबरोबर बघा आता कम्प्युटर इंग्लिशमध्ये लिहून आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट या टूलचा वापर करून कुठलाही वर्ड ट्रान्सलेट करू शकता. जसं प्रिंटर्स, इथं प्रिंटर्स हा शब्द होता, मी याला जापनीजमध्ये कन्वर्ट केलेलं होतं. ठीक आहे, आता मी परत याला ट्रान्सलेटमध्ये जातोय, सिलेक्ट ट्रान्सलेटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जापनीज दिसतं, इंग्लिशमध्ये आपण करूया याला. इन्सर्टवरती क्लिक केलं, बघा प्रिंटर आलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही कुठलाही वर्ड जो आहे तो कोणत्याही लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकता. इकडे लँग्वेज ट्रान्सलेट करण्यासाठी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची लँग्वेज तुम्हाला दिसून येतील. अरेबिक, चायनीज, ठीक आहे, फ्रेंच वगैरे तुम्हाला दिसत आहे, हिंदी दिसत आहे, कोरियन, ठीक आहे, रशियन, ठीक आहे, उर्दू वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे वेगवेगळे लँग्वेजेस तुम्हाला इकडे दिलेले आहेत. तुम्ही कुठलाही लँग्वेज इथून ॲड करू शकता. त्याच्यानंतर आहे लँग्वेज. ठीक आहे, बघा परत एक टूल आहे लँग्वेज नावाचा. आता बघा लँग्वेज या टूलचा वापर जास्त काय नाही मित्रांनो, आपण कुठल्या लँग्वेजमध्ये टाईप केलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी लँग्वेज या टूलचा वापर केला जाते. ठीक आहे, जसं बघा प्रोव्हाइड्स हा शब्द कुठल्या लँग्वेजमध्ये आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर लँग्वेजवरती क्लिक करायचं. सेट प्रूफिंग लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर बघा इंग्लिश ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेली आहे, म्हणजे हा वर्ड जो आहे तो इंग्लिशमध्ये टाईप केलेला आहे असं आपल्याला समजून येतो आहे. जसं हा लॅपटॉप बघा, लॅपटॉपला मी सिलेक्ट केलं, लँग्वेजवरती क्लिक केलं, सेट प्रूफिंग लँग्वेजवरती क्लिक केलं, काय दिसतं आहे मराठी लँग्वेज सिलेक्ट झाली आहे, म्हणजे हा मराठीमध्ये टाईप केलेला आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे बघा जर तुम्ही, आता मी याला ट्रान्सलेट करून बघा तुम्हाला एक गंमत दाखवतो आहे. ट्रान्सलेटवरती मी क्लिक केलं, त्याच्यानंतर इथे फ्रेंच, ठीक आहे, आणि इन्सर्ट. आता बघा हा फ्रेंचमध्ये लिहिलेला आहे. ओके, आता ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून येईल की हा फ्रेंचमध्ये लिहिला आहे. ठीक आहे, कसं सिलेक्ट करायचं, सिंपल बघा मी सिलेक्ट केलं, फक्त तेवढ्याच शब्दाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्याबरोबर मी काय करणार, लँग्वेजवरती क्लिक करतोय, सेट प्रूफिंग लँग्वेज. आता बघा कुठल्या लँग्वेजमध्ये, आता इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे, बट तुम्हाला दाखवून देणार की, आता बघा नेट कनेक्शनचा माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, स्लो नेट चालतं म्हणून असं दाखवत आहे मित्रांनो, परंतु ऑटोमॅटिकली डायरेक्टली तुम्हाला इकडे दाखवून देणार की कुठल्या लँग्वेजमध्ये आहे. ठीक आहे, याला मी क्लोज करतोय. सेट प्रूफिंग लँग्वेजमध्ये क्लिक केल्यानंतर इकडे दाखवतो मित्रांनो, बट कधी कधी दाखवत नाही, कारण नेट जर आपल्याकडे स्लो कनेक्शन असलं, बघा तुम्हाला इकडे स्लो कनेक्शन तुम्हाला दिसून येत असेल, जर आपल्याकडे असं जर स्लो कनेक्शन असेल तर दाखवत नाही, बट तुम्हाला दाखवून देणार मित्रांनो ज्यावेळेस तुमचं नेट चांगलं चालत असणार तेव्हा. ओके, त्याच्यानंतर बघा नंतरचा ग्रुप आहे आपल्याकडे कमेंट ग्रुप. आता बघा कमेंट ग्रुप कशासाठी वापरतात आणि कशा त्याचा उपयोग केला जातो. ओके, आता जस्ट सपोज बघा मी इकडे काही कमेंट्ससुद्धा लावून तुम्हाला दाखवलेले आहे. आता आपण शिकूया कमेंट म्हणजे नेमकं काय असते ते आधी समजून घेऊया. ठीक आहे, आता सपोज असं एक विचार करा की ही तुम्ही प्रेझेंटेशन बनवले आहे आणि ही प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या बॉसला पाठवले आणि तुमच्या बॉसला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगायचे त्या प्रेझेंटेशनबद्दल, काही स्लाईड्सबद्दल, आणि ते तुम्ही टाईप नाही करू शकत स्लाईडमध्ये बट सांगायचे आहेत. ठीक आहे, तर ते कशा प्रकारे सांगणार, तर बघा जसं आता आपण एक काम करूया, मी याच्यामध्ये कमेंट दिले होते, मी तर आधी कमेंट डिलीट करून टाकणार, डिलीट ऑल कमेंट्स मी करतो आहे. ठीक आहे, ओके डिलीट केलं. आता बघा मी तुम्हाला ॲड करून दाखवते कशा प्रकारे ॲड करायचे. जसं मला सांगायचं आहे की हा प्रोडक्ट आहे, अवर प्रोडक्ट्स. ठीक आहे, बट मला सांगायचं आहे की हा प्रोडक्ट सिलेक्ट केला आहे, एखाद्या कस्टमरने सिलेक्ट केलेला आहे असं मला माझ्या बॉसला सांगायचं आहे. तर मी काय करणार, सिम्पली त्या फोटोवरती मी क्लिक करतो आहे, न्यू कमेंटवरती क्लिक केलं आणि इथे मी लिहितो आहे सिलेक्टेड. ठीक आहे, SELECTED सिलेक्टेड. ठीक आहे, आणि एंटरवरती क्लिक करायचं, याला क्लोज केलं. आता बघा इकडे तुम्हाला कमेंटचं एक सिम्बॉल आलेलं दिसेल, या सिम्बॉलवरती क्लिक केल्याबरोबर इकडे काय दिसतोय सिलेक्टेड म्हणून लिहून होतं, म्हणजे कमेंट तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये जर एखादी कमेंट लिहून समोरच्याला सांगायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, इकडे कमेंटवरती क्लिक केल्याबरोबर तो कमेंट समोरच्याला दिसून येईल, तुम्ही ज्याला कोणाला पाठवाल ते. ठीक आहे, तसं बघा ठाकरे कम्प्युटर्स, मला आता हे सांगायचं आहे की हा कंपनीचं नाव आहे, तर मी काय करणार, सिम्पल न्यू कमेंटवरती क्लिक करतो आहे आणि लिहितो इथं धिस. ठीक आहे, आपण एक काम करूया, लिहूया धिस इज अ कंपनी, COMPANY कंपनी नेम, धिस इज अ कंपनी नेम, आणि एंटर केलं आणि याला क्लोज केलं.
ठीक आहे. आता बघा इकडे तुम्हाला कमेंट दिसून येत असेल, कमेंटचा सिम्बॉल दिसत आहे. या कमेंटवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या बॉसला समजून येईल, इकडे लिहून दिसतोय. ठीक आहे, दिस इज अ कंपनी नेम. म्हणजेच काय, एखाद्या स्लाईडमध्ये काही टेक्स्ट ॲड केलेला असेल किंवा फोटो ॲड केलेला असेल आणि त्याच्याबद्दल काही विशेष तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट या ऑप्शनचा वापर करू शकता, जो की रिव्ह्यू टॅबमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर बघा डिलीट. आता मी तुम्हाला डिलीट करून दाखवलं होतं. बघा डिलीट 2 प्रकारचे असतात. पहिला आहे डिलीट ऑल कमेंट्स अँड लिंक्स ऑन धिस स्लाइड्स. म्हणजे या स्लाईडमध्ये जेवढे काही कमेंट आणि लिंक ॲड केले आहेत ते सगळे डिलीट करायचे आहेत का? फक्त कुठले स्लाईडमधले, फक्त या एका सिंगल स्लाईडमधले जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही या टूलचा वापर करू शकता. सिंपल याच्यावरती क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली या स्लाईडमध्ये जेवढे काही कमेंट्स लागले होते ते सगळे डिलीट होऊन जाणार. बघा मित्रांनो, याला आपण जो कमेंट लावला होता तो काय झाला आहे, आता डिलीट झालेला आहे. दुसरा एक टूल आहे मित्रांनो, डिलीट ऑल कमेंट्स अँड लिंक इन प्रेझेंटेशन. म्हणजे या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये, या प्रेझेंटेशनमध्ये जेवढे काही स्लाईड आहेत त्या पूर्ण स्लाईडमध्ये जेवढे काही कमेंट्स लावले आहेत ते सगळे डिलीट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डिलीटमध्ये जाऊन डिलीट ऑल कमेंट्स इन दिस प्रेझेंटेशनवरती क्लिक करू शकता. याच्याने तुमचे सगळे प्रेझेंटेशनमधले कमेंट्स जे आहेत ते डिलीट होऊन जाणार. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे बघा डिलीट 2 प्रकारचे असतात. आलं असेल लक्षात. मी अंडूने परत त्याला रिटर्न घेतोय. ओके. त्याच्यानंतर बघा प्रिव्ह्यूज आणि नेक्स्ट 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, प्रिव्ह्यूज आणि नेक्स्ट. म्हणजे कुठले कुठले कमेंट्स पाहिजे तुम्हाला. आता हा एक कमेंट सुरू आहे आपला, याच्या आधीचा जर कमेंट पाहायचा असेल तर मी प्रिव्ह्यूजवरती क्लिक करणार. बघा आला दिस इज द कंपनी नेम, म्हणजे याच्या आधीचा कमेंट आला. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट आला, म्हणजे ठीक आहे सिलेक्टेड. हा एक कमेंट आपण दिला होता नेक्स्ट. परत जर आपल्याकडे असेल तर नेक्स्ट केल्यानंतर परत येईल, बट आता नाही आहे म्हणून आपण आपल्याला काय तर डू यू कंटिन्यू द बिगिनिंग. ठीक आहे, कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर परत पहिला कमेंट आपल्याला दाखवते. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही कमेंट नेक्स्ट प्रिव्ह्यूज करून पाहू शकता. परत एक मित्रांनो कमेंट पाहण्याचा ऑप्शन आहे, शो कमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे कमेंट्स दाखवून देतोय त्या स्लाईडमधले. ठीक आहे, तुम्ही ज्या स्लाईडमध्ये आहात. ठीक आहे, जसं मी आता या तिसऱ्या स्लाईडवरती आहो, शो कमेंटवरती क्लिक करणार तर या तिसऱ्या स्लाईडमध्ये जो कमेंट लागला आहे तो इकडे तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही कमेंट पाहू शकता. ओके, तर बघा मित्रांनो कमेंट ग्रुपसुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर आहे कम्पेअर ग्रुप. आता बघा कम्पेअर ग्रुपचं फारसं काही महत्त्व नाही आणि फारसा काही त्याचा उपयोग पण होत नाही, तरी पण मी तुम्हाला वरवर थोडं बहुत त्याला सांगून देतो. ओके, बघा आता कम्पेअर या टूलचा वापर कशासाठी होतो. आपल्याकडे ही एक स्लाईड आहे, मी याला सेव्ह करून देतो. ओके, आपल्याकडे ही एक प्रेझेंटेशन आहे, मिनिमाइज करून दाखवतो तुम्हाला. परत एक दुसरी प्रेझेंटेशन दीपाली नावाची एक प्रेझेंटेशन आहे. ओके, आता बघा ही प्रेझेंटेशन आपली सुरू आहे. मला त्या प्रेझेंटेशनसोबत ही प्रेझेंटेशन कम्पेअर करायची आहे. तर मी काय करणार, कम्पेअरवरती क्लिक करणार. डेस्कटॉपवरती जाऊन मी सिलेक्ट करतो ते प्रेझेंटेशन. बघा दीपाली नावाची प्रेझेंटेशन आहे. मर्जवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला दिसत असेल ऑप्शन आलेला आहे ॲड करण्यासाठी. ठीक आहे, या टूलवरती क्लिक केल्यानंतर इकडे जर तुम्ही एखाद्या स्लाईडवरती क्लिक करणार, जसं मी इन्सर्ट स्लाईड वरती क्लिक करतोय, तर आता बघा काय झालं आहे, त्या प्रेझेंटेशनमधली पहिली स्लाईड इथे ॲड झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता, एखादी स्लाईड तुम्ही तिथून ॲड करू शकता. ओके मित्रांनो, बघा इकडे परत तुम्हाला दिसत असेल, समजा तुम्हाला तिसरी स्लाईड ॲड करायची आहे. बघा तिसरी स्लाईड इथे ॲड झालेली आहे त्या प्रेझेंटेशनमधली. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या प्रेझेंटेशनमधल्या जर तुम्हाला काही स्लाईड्स ॲड करायचे असतील तर तुम्ही इथून ॲड करू शकता. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसतोय ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट. ठीक आहे, 2 ऑप्शन दिसतं, ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट. ॲक्सेप्ट म्हणजे काय, जे आपण चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत का, म्हणजे जे तुम्ही ॲड करून पाहिले आहेत. आता याच्यामध्ये पहिली आणि दुसरी स्लाईड जे मी ॲड केली आहे, ठीक आहे, ते जर मला पाहिजे असेल तर मी ॲक्सेप्ट करणार आणि जर नाही पाहिजे असेल तर रिजेक्ट करणार. जसं मी ॲक्सेप्टवरती क्लिक करतोय. ठीक आहे, ॲक्सेप्ट ऑल चेंजेस टू द प्रेझेंटेशन. आता बघा काय झालं आहे, हे इथं सेट झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय, त्या बघा त्या प्रेझेंटेशनमध्ये सगळे जे स्लाईड्स आहेत ते इकडे आलेले आहेत. ठीक आहे, जर मी रिजेक्ट करणार, बघा रिजेक्ट ऑल चेंजेस टू द स्लाईड्स. आता काय झाले, ते सगळे जे चेंजेस आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, रिजेक्ट ऑल चेंजेस टू द प्रेझेंटेशन जर तुम्ही कराल तर बघा ती प्रेझेंटेशन पूर्ण डिलीट होऊन जाणार आणि आधीची आपली जे प्रेझेंटेशन आहे ती जशीच्या तशी राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे प्रिव्ह्यूज, नेक्स्ट आणि रिव्ह्यूइंग पेन. ठीक आहे, आता बघा रिव्ह्यूइंग पेन म्हणजे काय नाही, एक इकडे सिलेक्शन पेनसारखा ओपन होतोय. ठीक आहे, मग तुम्ही सिलेक्ट येथून चेंजेस वगैरे करू शकता, पाहू शकता. बस एवढंच आहे. आणि नेक्स्ट प्रिव्ह्यूजचं कशा प्रकारे मित्रांनो, बघा जर तुम्ही काय इथे ॲड केले तर ते तुम्हाला प्रिव्ह्यूज आणि नेक्स्ट तुम्हाला दिसून येईल, काय काय तुम्ही ॲड केले, काय काय ॲड नाही केले ते. ठीक आहे, बट बघा सध्या आपण काहीच ॲड केले नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला काहीच इथं दाखवत नाही आहे. बट तुम्ही जे काही कंपॅरिझनमध्ये जे काही स्लाईड्स ॲड करता ते तुम्हाला प्रिव्ह्यूज नेक्स्ट करून पाहता येतील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो शेवटचा ऑप्शन आहे एंड रिव्ह्यू. म्हणजे तुम्ही हे जेवढे काही टूल्स वापर केले आहेत ते सगळे सेव्ह करायचे आहेत का, असं आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट
विचारतो एक प्रकारे, ठीक आहे. एंड रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर सगळं काही सेव्ह होऊन जाणार आणि पूर्णपणे काय बघा इकडे तुम्हाला एक मेसेज पण येतोय, आर यू शुअर यू वॉन्ट टू एंड द रिव्ह्यू फॉर द ठाकरे कम्प्युटर PPT. म्हणजेच काय, ठाकरे कम्प्युटर्स नावाची हे जे प्रेझेंटेशन आहे याच्यामधलं सगळं जे काही रिव्ह्यू तुम्ही केले ते सगळं ठीक आहे का, ठीक आहे, शुअर आहात का तुम्ही त्याला सेव्ह करण्यासाठी. तर यसवरती सिंपल क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपली प्रेझेंटेशन ओके झालेली आहे. अशा प्रकारे बघा मित्रांनो रिव्ह्यू टॅबमधले सगळे टूल्स आपण जाणून घेतले आहेत. प्रूफिंग ग्रुप, लँग्वेज ग्रुप, कमेंट ग्रुप सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कम्पेअर ग्रुप फारसं काही महत्त्वाचं नाही, त्याच्यामुळे आपण त्याला जास्त डीपमध्ये घेतलेलं नाही, परंतु ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर बघा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा, कारण आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटच नाही तर मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल सगळे टूल्स, सगळे सॉफ्टवेअर मी तुम्हाला डीपली शिकवत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमची हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. थँक्यू मित्रांनो.